मराठी चित्रपट दर्जेदार असतात, प्रेक्षकांचं प्रेम मिळवतात, पण त्यातून मिळणारा नफा मराठी निर्मात्यांपर्यंत पोहोचतच नाही. मराठी माणसांचं काम फक्त चित्रपट बनवणं आणि अमराठी लोकांचं काम त्यातून कमाई करणं. हा खेळ इतका गलिच्छ आहे की मराठी निर्मात्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळतच नाही. खरी समस्या कोणाला भेडसावते? त्या निर्मात्याला जो आपली जमीन, सोनं गहाण ठेवून चित्रपट बनवतो. तो आपलं सर्वस्व पणाला लावतो, कर्ज काढतो, स्वप्न बघतो. पण जेव्हा चित्रपट तयार होतो तेव्हा त्याला झी, स्टार किंवा इतर मोठ्या कंपन्यांच्या दारात हात पसरावे लागतात. जिथे त्याला दोन पर्याय दिले जातात. पहिला म्हणजे 5 कोटींच्या चित्रपटांसाठी 10 कोटी रुपये कंपन्यांच्या खिशात जमा करा, तरच तुमचा चित्रपट थिएटरात दाखवू. आणि दुसरं म्हणजे जर चित्रपट उत्कृष्ट असेल तर त्या कंपन्या 70 ते 80% नफ्यावर हक्क सांगतात. म्हणजे चित्रपट खराब असेल तर पैसे आधी घेतले जातात आणि चांगला असेल तर नफ्याच्या मोठा वाटा त्या कंपन्यांच्या खिशात जातो. मराठी निर्मात्यांच्या हातात काय राहतं? काहीच नाही. मग तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या चित्रपटाने करोडो कमवले तरी तो निर्माता लगेच दुसरा चित्रपट बनवत नाही. त्याच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि काही वेळा इन्कम टॅक्सचे अधिकारी त्याला त्रास देण्यासाठी पुढे सरसावतात.